तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओज. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर संडे असताना आलो मिसळ खायला आणि मिसळमध्ये एवढं तेल बघून डोक्याला टेन्शन आलं. सगळं तेल साईडला काढलं आणि घेतली मिसळची मजा आणि गेलो फिरायला. आज अनाया आणि समायरा दोघी पण नाही आहेत, म्हणून आमच्या दोघांची मजा आज. तर आज सगळे भेटणार आहेत आपले मित्रमैत्रीण संध्याकाळी. तर तोपर्यंत आपण कुठेतरी फिरून येऊया. तर मी आलो आहे वर्ली सिपेसला. वर्ली सिपेस खूप वर्ष बंद होता बाईकसाठी. तर बघूया आता ओपन केलं आहे तर काय आपल्याला नजारा आहे. खूप वर्ष झालं वर्ली सिपेसचा समुद्र दिसला नाही, तर अजूनही दिसतच नाही आहे. तर बघूया पुढे पुढे जाऊन कसं आहे काय आहे. तर पुढे पुढे आलो आणि मागे वळून बघितलं तर मस्त असा सनसेट दिसत होता. असं वाटतच नाही आपण मुंबईमध्ये आहे. आणि बघता तुम्ही इथे पब्लिकला चालायला वगैरे जागा ठेवली आहे, मस्त वाटतं आहे. आणि हे जे लेफ्ट होता इथे वर्ली सिलिंगला जायला तो बंद केला आहे. इथे बसस्टॉप आहे. बसस्टॉपच्या मागे इथे पोरं क्रिकेटसुद्धा खेळतात. आता माहीत नाही हे क्रिकेट खेळायला केलं की पोरं अशीच खेळत आहेत. बघा तुम्ही इथून लेफ्टला जे सिलिंगचा रोड होता तो बंद केला आहे, फक्त येण्यासाठीच आहे. आणि इथे बाजूला अंडरग्राऊंड लोक जात आहेत खालून सिलिंगच्या, म्हणजे वॉकिंगसाठी त्यांनी केलं आहे. हे बघा वरती येतात लोक. आणि ही ते अशी चौपाटीला बसण्यासाठी एवढीशी जागा दिसते, जिथून आपल्याला डायरेक्ट समुद्र दिसतो आहे. आणि सनसेटसुद्धा खूप छान दिसतो आहे, म्हणून मी इथे गाडी थांबवली. हा बघा सनसेट. ही एवढीच जागा आहे जिथे समुद्र आपल्याला डायरेक्टली दिसतो आहे. आता पुढे काय करतील काय माहीत. तर फिरता फिरता आलो आम्ही दादर चौपाटीला आणि बघू आता इथे थोडा वेळ टाईमपास करू. तर आज आम्ही आलो आहे दोघं फिरायला. काल आम्ही पिक्चर बघितला धुरंधर आणि आज उठलो आरामात आणि आलो फिरायला. आलो, गेलो, नाश्ता वगैरे केला. तर तिथं मित्र भेटले. मित्र बोलले, काय रे कुठे चाललास? सर्वोदयमध्ये. तर त्यांना माहिती आहे आपला रोजचा नाश्ता किंवा चहा ही सर्वोदयमध्येच असते. तर ते बोलल्यावर थोडं वाईट वाटलं, कारण की सगळ्यांना वाटत असेल हे रोज लोक जातात हॉटेलमध्ये खातात, ते किती कमवत असतील, कसे करत असतील आणि काय करत असतील. ते ह्याच्या मागे एक मोठी गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे, नाहीतर भरपूर जण गैरसमज करून घेतील. आम्ही कसं आयुष्य जगतोय, आम्ही काय करतोय, कशी ॲडजस्टमेंट करतोय, हे सगळं तुम्हाला कळायला पाहिजे आहे. म्हणून आम्ही आमच्या आयुष्याचे थोडेसे क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल आमचे सगळे क्षण ऐकायला तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, आम्ही सांगू तुम्हाला. तर आम्ही आलो आता दादर टीटीला, कारण की आता आणायला घेऊन येत आहेत सगळेजण. कुठे? अरे तुझा प्रोजेक्ट होणार ना, उद्या प्रोजेक्ट दाखवायचा आहे. हा मग आई तिला सोडायला आणायला. तुम्ही कुठे चाललाय? ए उतर, आई सोडल. काय सांगते आई? काय सांगते ऐक तरी. पप्पा काय सांगतो ऐक. उद्या प्रोजेक्ट आहे, तुला पण जायचं नाही तर मी तिला घेतली ना, तुला 35ला तिकडे पाठवणार नाही. ती रडल. माझी मम्मी हिरोईन झालेली आहे, बघा बघा. चल तुला कंपाऊंड घेतो, चल 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 हिला कंपाऊंड घ्यायला. हातपाय तुटू दे, मग ती घरी बसायला.
my guide. Oh yeah. Oh yeah. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Ayo, West Coast, where the sunsets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibe real tight. Retro beats bumping beneath the moon tonight. Cali breeze blowing, let the funk take the floor. Sing so smooth, leave 'em shouting for more. Beach chair chillin', toes dug in the sand. With that bass line grooving, life feels so grand. Ayo, West Coast, where the sun sets gold. Cruising past the waves, feel that rhythm unfold. Beachfronts to backyard, parties in sight. Under neon skies that light up the night. Yo, hit the boulevard, hear the tires screech. Soundtrack of the streets with that funky reach. Got my shades on, keeping it classy, not fast. Rolling like it's 7, now we're built to outlast. Ayo, West Coast, let's groove till we drop. Sass keeps singing, let the bass line bop. Barbecues to moonlit tides, we shine bright on this retro ride that defines our life. Oh yeah. सर्व बघून झालं. आता आपण केसरी टूरमध्ये गोवाचा प्लॅन बघूया. तर पूर्णपणे आम्ही फिरलो आहे. भरपूर काय काय वस्तू आहे तिथं आर्टिफिशियल, आणि मॅनेज पण खूप मस्त केलं आहे. खूप सुंदर वाटतं बघायला. बघा तुम्ही. आणि एक एक मस्त असं खाण्याच्या पण वस्तू एवढ्या भारी भारी आहेत की खरंच मस्तच आहे. आज लास्ट दिवस होता ह्याचा. इथे कॅन्डलसुद्धा आहेत आर्टिफिशियल. बघता तुम्ही किती सुंदर बनवल्यात. इमिटेशन ज्वेलरी वगैरे भरपूर काय काय आहे. आपण सगळे मराठी आहात म्हणून एक शेवटची मराठी टॅगलाईन गेस करा. जो पण गेस करेल नाही प्रोडक्टचा, चला मी पॉइंट जरी नसेल तर आपण असंच गिफ्ट देऊया. आणि पुढची टॅगलाईन आहे, माझ्या आवडीची पदार्थ मी नेहमी खातो. काय 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 तुमचं नाव? एकदा दीपाली मॅम साठी जरा जोरदार टाळ्या. क्या बात आहे मॅम, रॉंग आहे, येऊ नका. तर तिथे बाजूलाच एक शॉप होतं इमिटेशन ज्वेलरीचं, आणि त्या शॉपचं नाव होतं कांतप्रिया. तर हे शॉप आहे आपल्या चित्रपट सृष्टीतले लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचं. तर तिच्याबरोबर आपल्या आरती, प्रिया आणि प्रियांकाने फोटोज काढून घेतले. क्या बात, लवली लवली ब्रदर. Come on, clap. जर लहान मुलं सत्वत असतील तर इथे बाजूलाच इथे खेळण्यासाठी होतं लहान मुलांना. ते पण फ्री ऑफ कॉस्ट, काहीच चार्ज नव्हते. तर इथे अनाया आणि पिऊ आपली खेळायला आली. तर 2-3 आयटम होते, छान होते. जम्पिंग वगैरेचं असं काहीतरी. बघा, दाखवतो तुम्हाला. अनायाने तर फुल मजा घेतली आहे. Palm trees
कार्निवलमधून फिरून आम्ही आलो आता इथे दादरला कीर्ती कॉलेजच्या समोर इथे शिवाई म्हणून आहे. इथे स्टार्टर्स खूप छान भेटतात. चिकन शोरमा, चिकन टिक्का, अजून भरपूर प्रकारचे रोल वगैरे, चायनीज वगैरे भरपूर काय काय. तर बघूया आता विकी काय मागवतो काय नाही, आणि आपण खाऊया. Beats bump beneath the moon tonight. Cali breeze blowing, let the funk take the floor. Sing so smooth, leave 'em shouting for more. Beach chair chillin', toes dug in the sand. With that bass line grooving, life feels so grand. Ayo, West Coast where the sun sets gold. Cruising past the waves, feel that rhythm on the boulevard. Hear the tires screech. Soundtrack of the streets with that funk in reach. Got my shades on, keeping it classy, not fast. Rolling like it's 7, now we're built to outlast. Ayo, West Coast, let's groove till we drop. Sass keeps singing, let the bass line bop. नवीन गाडी यामा तू बोल मेरे दो पप्पा मेरे दो मम्मी. तर खूप दिवस बाईक चालवली नव्हती म्हणून विकीची बाईक घेतली आणि चालवली. तर खूप बरं वाटलं. आलो घरी, जेवलो वगैरे आणि बसलो आणायचा प्रोजेक्ट बनवायला. उद्या त्या शाळेमध्ये प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. तर रात्री 3-4 वाजले आणि 3-4 वाजेपर्यंत हा फायनल प्रोजेक्ट झाला आहे आपला. तर कसं वाटतं प्रोजेक्ट? आणि चला तर मग आपण व्लॉग इथे संपूया. भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर मग बाय. Sunset slow, say what?